हे सगळी वरात निघाली आहे. हा कोणाला शोधत? ए कोण आहे रे? तू परत दारू प्यायला लागलास? माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला वचन दिलं होतंस ना की मी दारू सोडणार आहे म्हणून. काय झालं त्याचं? तुझ्यामुळेच प्यायलो ना आज. तू तो दादा मी दिशा. यार तू दादाशी बोलत नाही मग तो सॅड होतो. तो सॅड झाला की मी सॅड होतो. मी सॅड झालो की मी दारू पितो. अडकली मी. अंधार झालाय. मला घरी जायचंय आणि अजून आज पहिलाच दिवस आहे कामाचा. तरी रिलीज केलं नाही मला. विचारू का बॉसला? हा एरोगंट मुलगा माझा बॉस काय? अरे मी काहीतरी तुम्ही गेला नाही अजून? हो मग मला जायची परमिशन नाही मिळाली ना अजून. सॉरी 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 आय एम सो सॉरी. मी सांगायचं विसरलो तुम्हाला. पण आजचा इव्हेंट छान झाला. तुम्ही जाऊ शकता. एक मिनिट पण एवढ्या रात्री कशा जाणार ना तुम्ही? चला मी सोडतो तुम्हाला. या. नाही नको काही गरज नाहीये. जाईन माझी मी. नशीब एवढं तरी कळालं की लेट झालाय ते. हे बघा आय एम सॉरी. मला कळतंय मी चुकलोय पण चूक सुधारतोय ना मी माझी. हा चला मी सोडतो. या. तुम्ही एक मिनिट इथेच थांबा. मी आलो. बेअक्कल मुलगा आहे हा. जरा म्हणून सेन्स आणि मॅनर्स नाही. प्रीतम तुझ्याकडनं मला तशाही अपेक्षा नव्हत्या. पण मला वाटलं होतं की आदित्य बरोबर राहून जरा सुधारशील. पण त्यांनीच दगा दिल्यामुळे आता तुझ्याकडनं काय आणि त्याच्याकडनं काय काय अपेक्षा ठेवायच्या? श्रीकांत मला माझ्या दोन्ही मुलांची तोंड बघायची नाहीये. पहिल्या यू आर नॉट ड्रंक. ड्रंक असल्याची ऍक्टिंग केलीस ना? मला व्यवस्थित माहितीये इथे आदित्यच होता म्हणून. आदित्यला वाचवतोयस ना तू? करेक्ट होत दिशा. हा मी ना दादासाठी काही करू शकतो. त्यामुळे बेटर लक नेक्स्ट टाइम. व्हॉटएव्हर. कुठे कुठे आलं? मला कुठे आलं आपण? नाही मला मला आईकडे जायचंय. मला आईकडे जायचंय. मला यार आईकडे जायचंय. तुला कळत कसं नाही यार? पारू मला प्लीज तू आईला समजून सांग ना पारू. मी काय करू यार? मी आईला कसं समजू? काही कळत नाही मला. ती माझ्याकडे बघतही नाही. माझ्याकडे माझ्याशी बोलतही नाही यार. पारू पारू मला खरंच खूप वाईट वाटतंय ना. तू काहीतरी कर ना ग पारू. आपण दोघं जाऊन आता आईला सगळं समजूय. तू शूज का काढते? शूज का काढते? मला शांत बसा. शांत बसू. मला पारू मला आईकडे जायचंय. तिला सगळं समजून सांगायचं. तू का ऐकत नाही यार? मला का सांगू मी? मला सांग मी काय केलंय? तिला एकदा समजून काय होतंय तुम्हाला? पारू आई बघ आई
आईला आहे ना, आईला जर का तू व्यवस्थित सांगितलं ना, मंगळसूत्र मंगळसूत्र कसं काय? अरे अरे तू मगाशी पण मला सांगणार होती, तू सांगितलं नाही यार. मंगळसूत्र कसं काय आलं? हळूहळू बोलतोय मी, मला का नाही बोलवलं लग्नात? मला सांग ना. हा, मला का नाही बोलवलं लग्नात? पारू तुझं कधी झालं लग्न? हा, मला का नाही सांगितलं यार? ऐक ना, मला तू सांगत का नाही? विचारलं तुला. मला मला एक काम कर ना यार. तुम्ही इथे झोपा, मला इथं झोपा, इथं शांत बसा तुम्ही. मला ऐकायला इथं मला आईकडे जाऊ दे. पारू तू मला बोलू का नाही देते यार? काढू दे मला बोलण्यापासून. मला सांग तू काय कर. पारू, मी कसं बोलू, कसं सांगू तुम्हाला की माझी काही चूक नाही यार? मी आई, मला आईला खरं जाऊन सांगायचं आहे मी काय केलं नाहीये ते माझ्यावर रागू नको प्लीज यार. खूप स्मार्ट समजतात हे भाऊ स्वतःला. त्यांना असं वाटतंय की हे असल्या फालतू ट्रिक्स यूज करून तुम्हाला इझिली चीट करतील. पण आय गेस हे दोघं विसरलेत की ही दिशा खूप जास्त क्लेवर आहे. माझ्याकडे एक स्पेशल वेपन आहे, माय फेवरेट सासू मॉम. सासू मॉम, here I come. तुझ्यामुळेच प्यायलो ना आज. तू, तो दादा, मी दिशा. यार तू दादाशी बोलत नाही, मग तो सॅड होतो. तो सॅड झाला की मी सॅड होतो. मी सॅड झालो की मी दारू होतो. बहिणी बोलवलत मला? मोहन, उद्याच्या मीटिंगसाठी प्रीतमवर अवलंबून राहून नाही चालणार आहे. तो सकाळी उठेल की नाही हीच शंका वाटते मला. त्यामुळे ते तूच हँडल कर. हां ठीक आहे, उद्याची मीटिंग मीच कंडक्ट करतो. ठीक आहे. सासू मॉम, आय एम सॉरी, बिझी आहात का तुम्ही? काही महत्वाचं होतं का? हो ॲक्च्युली इम्पॉर्टंटच आहे तसं. बोल. सासू मॉम, बंगलो बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता. दिशा, आपण सगळे तिकडे हजर होतो. तूही बघितलंयस, प्रीतम दारू पिऊन आला होता, आदित्य नाही. आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड. मी कन्फर्म करूनच बोलते. आपण जेव्हा बाहेरून सगळे निघत होतो तेव्हा मी थांबून प्रीतम सोबत बोलले. तेव्हा प्रीतम एकदम नॉर्मल होता. त्याने आदित्यला सेफ करण्यासाठी ड्रंक असल्याचं नाटक केलं सगळ्यांसमोर. आय स्वेअर सासू मॉम, प्लीज विश्वास ठेवा, तो ड्रंक मॅन आदित्यच होता. दिशा, तो आदित्य किर्लोस्कर आहे. मी आत्ता जरी त्याच्याशी बोलत नसले तरी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो असं कधीच वागणार नाही. आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड. मला माहिती आहे
याआधी आदित्याने असं काही केलं नसेल म्हणून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल, पण सासूमॉम बघा ना, जिथे आदित्याने ॲडशूट सारखी इतकी मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली, तिथे आदित्य काहीही करू शकतो. मोहन अंकल, सासूमॉम, हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, आपण एक काम करूया, आपण आदित्यच्या रूम मध्ये जाऊन चेक करूया. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितल्यावर तर विश्वास बसेल ना तुमचा. बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता. मोहन, तू आज जाऊन बघ. वहिनी, दिशा जे म्हणते ते खरं असेल तर ते मला बघवणार नाही. तू बघ. ठीक आहे. आदित्य, म्हणजे दिशाचं खरं होतं. आदित्य खरंच दारू पिऊन आलाय. दिशा, तू जे आदित्यावर आरोप केलेस ना, प्रार्थना कर की ते खोटे ठरतील. सासू मॉम, मी खोटी ठरले तर मला पण आवडेल. हे बघा, मला किर्लोस्कर फॅमिलीच्या रेप्युटेशनची खूप काळजी आहे. म्हणूनच तर इतर कोणाला काही न सांगता मी डिरेक्टली तुम्हाला सांगायला आले. बाहेर कोणाला काही कळण्यापेक्षा आपल्यालाच आधी आयडिया असेल तर बेटर आहे ना. काय झालं मोहन? दिशा म्हणते ते खरं आहे का? मोहन बोल. नाही वहिनी, आदित्य दारू नाही प्यायलाय. दमलाय, त्याच्यामुळे झोपलाय तो. मोहन, दिशा, ही तुझी शेवटची चूक. परत आदित्यच्या बाबतीत हे करू नकोस. पण हे बघ, त्याचं आणि माझं भांडण हे तात्विक आहे. एक आई तिच्या मुलावर रागावली आहे आणि ते कसं हँडल करायचं हे मला माहितीये. तू त्यात पडू नकोस. आणि हे पुन्हा होता कामा नये. परत एकदा तुम्ही जिंकलात सासूमो, पण इट्स ओके. मला पुन्हा एकदा चान्स मिळेलच आणि त्यावेळी असा मोठा अटॅक करेन की ही किर्लोस्कर फॅमिली परत त्यातून सावरू शकणार नाही. आय प्रॉमिस. आता थोडा वेळापूर्वी किती नॉर्मल होता हा मुलगा. भावाला प्रॉब्लेम मध्ये बघून लगेच चेंज झाला आणि किती फास्ट डिसिजन घेतला त्याने. आधी तर हा मुलगा मला अजिबात सेन्सिटिव्ह वाटत नव्हता, पण हा याच्या भावासाठी काहीही करू शकतो. अगदी आईसमोर वाईटही ठरू शकतो. मी समजत होते तितका वाईट नाहीये हा. सॉरी मिस, काहीतरी एक इमर्जन्सी आली होती. चला, मी तो सोडतो तुम्हाला. तुम्ही कुठल्या इमर्जन्सी प्रॉब्लेम मध्ये होतात
ते बघितलंय. तुमच्या कामाचाच पहिला दिवस आणि हे सगळे प्रॉब्लेम्स. सर, प्रॉब्लेम्स सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण आपण त्या प्रॉब्लेम्सशी कसं डील करतो, आपण त्यांना कसे सामोरे जातो ना, ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. जसं आज तुम्ही केलं. मी काय केलंय? मला माहितीये तुम्ही प्यायला नव्हता. तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी केलं ना हे सगळं. आता या सगळ्या प्रकाराची खोलवर माहिती नाहीये मला, पण तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी स्वतः आईसमोर खोटे ठरला. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मला वाटतं आपल्यात मैत्री होऊ शकते. काय 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 सिरियसली मैत्री? कॅन वी बी फ्रेंड? येस येस, वाय नॉट, वाय नॉट. थँक्यू मिस काहीतरी, थँक्यू. या मिस काहीतरीचं नाव प्रिया आहे. बरं, मला सोडायला येत आहे ना? चला ना, चला. येस. आई कर ना यार, माफ कर ना आई. आई आदित्य सर कधीच दारू पित नाहीत, पण देवी आईने त्यांच्यासोबत बोलणं तोडलं आणि त्यांचं तोल ढासळला. आज देवी आई फक्त बोलायच्या बंद झाल्या तर त्याचा परिणाम एवढा आहे. नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे. ठोक चर्चा, सोडवूया नात्यांमधला दुरावा, मारून मनमोकळ्या धनी, गप्पा. नवा टॉक शो. हरी सरने तुला टीव्ही दिल्यापासून सारखाच टीव्ही बघतोयस. तो बंद कर आणि अभ्यास कर. आवाज तरी कमी कर ना. अगं ताईडीने भारी कार्यक्रम आहे, ह्याच्यात भांडणं सोडवतात. काय? वय ज्याच्याशी भांडण झालेलं असतं त्याला समोर बसवतात आणि त्याच्याशी बोलतात, त्याचा प्रश्न विचारतात आणि सोडून टाकतात भांडणं. हा गणी, मी जरा आलेच. हा बाय. प्रीतम सर, बरं झालं तुम्ही इथंच भेटलात. मी तुम्हालाच भेटायला येत होते. काय करतात? अगं बरं झालं तू मला इथे भेटलीस. त्या शाळेतल्या मॅडम माहितीये तुला? मॅडमचा नंबर काय आहेस का त्यांचं अजून? प्रीतम सर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाका. अगं का काढून टाकू? त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला. आता तर तेव्हा प्रीतम सर, घरात काय चाललंय ना, तुम्ही काय नवीन घेऊन बसलात? एक मिनिट, नवीन वगैरे काय नाहीये. मी तुला म्हंटल होतं ना, जर ती माझ्या नशिबात असेल तर स्वतःहून चालत येईल. तेच झालंय, डेस्टिनी पारू. प्रीतम सर, मला फक्त एवढंच माहितीये की तुमच्या आयुष्यात अजून काही नवीन संकट नको. नाही येणार का? तू नको टेन्शन घेऊ. बरं मला सांग, तू काय सांगायला आलेलीस? प्रीतम सर, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. देवी आई आणि आदित्य सरांमधला राग कमी करायची. काय? हे होऊ शकतं? वय अहो, मी आत्ताच टीव्हीवर बघितलं, गणीनं ना एक कार्यक्रम लावला होता. असं त्या कार्यक्रमामध्ये ना 2 भांडण झालेल्या माणसांना असं बाजूबाजूला बसवलेलं. त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या मनातलं शंका दूर केला आणि मग त्यांच्यातलं भांडण मिटलं. प्रीतम सर, आपण हे असलं काहीतरी केलं तर? अगं काही कमाल आयडिया आहे. म्हणजे दादा आणि आई या दोघांना समोरासमोर एका इंटरव्ह्यू मध्ये आणायचं. दोघे एकमेकांच्या समोर आले की आपण बोलायला लागतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण प्रीतम सर, हे समजा करण्याच्या आधी ना आपण घरातल्या समजांना कल्पना द्यायला पाहिजे, कारण त्यांची मदत लागेल ना आपल्याला. तू बोलतेस ना, तो पॉइंट बरोबर आहे. बस झाली त्याला पचवू. हा, जे काय ते क्लिअर सांगून टाक. डन डन डन, पारून टाक.